UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार। भाजप आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, वेडीवाकडी वक्तव्य करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नये, अजित पवारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही, अजित पवारांसह महायुतीमधील घटक पक्षांनी भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली। धनंजय मुंडेंची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाही, नितेश राणेंचा अजित पवार यांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, मात्र हिंदुत्वासोबत तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। अजित पवारांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही, नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, मात्र कधीकधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये 120 मतदारसंघ निश्चित, राहिलेल्या मतदारसंघाबाबत बैठकीत ठरणार। 2 किंवा 3 पक्षांचा दावा असणाऱ्या जागांवर 2 टप्प्यात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा। तर मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यानंतर आव्हाडांची मिश्किल प्रतिक्रिया। राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी, 288 मतदारसंघात उमेदवार देणार, जरांगेंसह आंबेडकरांना देखील युतीचं आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, त्यांचं स्वागत करू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं आवाहन। महायुतीमधून बाहेर पडलोय, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया। तर जयंत पाटलांनाच महाशक्तीमध्ये येण्याचं आमंत्रण, कडूंचं उत्तर। मायमाऊलींना सुरक्षित सबल सक्षम करण्याचं आमचं काम, आम्ही त्यांना ओवाळणी दिली, तुम्ही काय दिलं, 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवा, या पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचं उत्तर। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप, कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। काँग्रेसच्या पक्षाचे वारस परदेशामध्ये जाऊन हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, काही मतांसाठी काँग्रेस आमची श्रद्धा संस्कृतीपणाला लावते, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जोरदार टीका। मुंबईतील कुलाबा परिसरामध्ये काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, राहुल गांधींविरोधातील महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पांडे वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। मालवण राजकोट पुतळा प्रकरणातील आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, तांत्रिक बाबींचा तपास आणि तज्ज्ञांचा अहवाल बाकी असल्यानं सरकारी अभियोक्त्याचा जामिनाला विरोध। 10 दिवसामध्ये सिडकोची लॉटरी काढणार, 40,000 घरं बांधण्यासाठी प्रयत्नशील, सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतात संजय शिरसाट यांची घोषणा। लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना धमकी, वांद्रे पोलिसांकडून दोघांना अटक, चेष्टा करण्याच्या उद्देशानं बोलल्याचं चौकशीत समोर। बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये अश्विनचं दमदार शतक, जडेजासोबत 195 धावांची भागीदारी, भारताचा 300 धावांचा टप्पा पार, अश्विननं कसोटी कारकिर्दीतील 6वं शतक झळकावलं। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।